जय गुरुदेव. तर आम्ही आलेलो आहे ऋषी व्हॅली टाका आश्रम येथे आणि आजचा आमचा दिवस आहे निवासी पंचकर्म शिबिराचा मसाजचा दिवस आहे. तर मसाज करण्यासाठी बऱ्याचदा अनेकांनी विचारलेलं आहे, सरळ पकड, बऱ्याच जणांनी विचारलेलं आहे की वाफ घेण्यासाठी जी आपण स्टीम दिल्या जाते ती स्टीम देण्यासाठी काय पानं कुठले वापरायला पाहिजे असं बऱ्याचदा प्रश्न केलेला आहे. तर बघा, आता हे आहे निरगुडी दिसतंय तुम्हाला. सर्वात महत्त्वाचं निरगुडी असतं. निरगुडी हे वेदनाशामक आहे. गुडघ्याचं पेन, शरीराचं कुठल्याही प्रकारचं पेन या निरगुडीमुळे निघून जातं. तर हे पहिले आपण निरगुडीचे पानं टाकलेले आहे. त्याच्यानंतर दुसरे महत्त्वाचे पानं आहे ते म्हणजे शेवग्याचे. हा शेवग्याचा पाला आहे. शेवग्याच्या पाल्यामध्ये पण खूप औषधी गुणधर्म असतात. त्याच्यानंतर हे आहे चिंच. हे चिंच आहे. चिंचेचे पानं पण आपण याच्यात टाकतो आहे. त्याच्यानंतर हा आहे पपईचा पाला. पपईचा पाला पण याच्यात आपण टाकत असतो. त्याच्यानंतर हे आहे जांभळीच्या झाडाचे पानं, जांभूळ. जांभळीच्या झाडाचे पानं याच्यात आपण टाकतोय. त्याच्यानंतर हा आहे पारिजातकाचा पाला. पारिजातक पण वेदनाशमक मध्ये अतिशय गुणकारी आहे. जॉईंट पेन याचे पानं जर कधी याच्या वाफ जर घेतली तर यांनी पण जॉईंट पेन इमिजिएट कमी होतो. त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचं झाड आहे ते म्हणजे कडुनिंब. सर्वच महत्त्वाचेच आहे कडुनिंब. तर हा कडुनिंबाचा पाला पण आपण याच्यात वापरतोय. हे अँटी फंगल, याच्यामध्ये निर्जंतुकीकरण करण्यासाठीचे अधिकतम गुणधर्म याच्यात असतात. फक्त बघून घ्यायचं आहे की याला काही बुरशी वगैरे लागलेली आहे की नाही. तुम्ही धुवून पण घेऊ शकता हा पाला. आता याच्यानंतर आहे पारिजातक. पारिजातक आपण घेतलं का पहिले? नाही घेतलं. तर पारिजातक एक आहे, घेतलं असेल तर हरकत नाही, ते पण आपण डबल घेतलेलं आहे पारिजातक. जांभळाचं मला वाटतं अगोदर घेतलं ना आपण? हो, घेतलं. जांभूळ पण घेतलेलं आहे. तरी आपण एक थोडे जांभळाचे पानं याच्यात टाकतोय. लिंबू. आता हे जे आहे लिंबोणीचं पान आहे. लिंबू ज्याला आपण जे लेमन म्हणतो त्याचे पानं आहे. त्याचे लिंबूचे पण पानं आपण याच्यात घेतलेले आहे. आता मला घ्यायचे आहे पेरूचे पानं. तर तुम्ही बघू शकता या पेरूच्या पानाला खूप बुरशी लागलेली आहे. पेरूच्या पानाला जास्ती बुरशी लागलेली आहे. तर आपल्याला चांगले पानं जर कधी मिळाले तरच आपण घ्यायचे. हे बुरशीयुक्त पानं आरोग्यासाठी चांगले नसतात. म्हणून आपण याचे जेवढे बिना बुरशीचे आपल्याला मिळत आहेत 3-4 पानं तेवढेच आपण घेतोय. तुम्ही बिना बुरशीचे टाकू शकता. याला बुरशी लागलेली आहे त्याच्यामुळे आपण हे उपचारामध्ये वापरणार नाही आहे. आरोग्यासाठी ते चांगलं नाही बुरशी. तर पेरूचे पानं आपण थोडेच घेतलेले आहे. आता याच्यात नंतर याच्यामध्ये एक राहिलेलं आहे ते म्हणजे बिल्वपत्र, ज्याला आपण बेल म्हणतो. हे बेलाचे पानं आहे. बेलाचे पानं पण आपण काटे घुसू नये म्हणून तोडून घेतोय. बेलाचे पानं पण आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. आता बघा, या पद्धतीने आपण हे करून घेतलेलं आहे. माझ्याकडे ते सर्व काही आपण याचं प्रिपरेशन करून घेतलेलं आहे. आता हा बघा, खूप निसर्गरम्य असा निसर्ग उपचार केंद्राचा परिसर आहे. टाका आश्रम श्री क्षेत्र वेरूळ इथं आहे. घे बाळा, कुकर घे आतमध्ये आणि गॅस पेटून कुकरवर ठेव. त्यांना ते आपण बॅग कशी प्रिपरेशन असतं ते पण दाखवू. मोठा कुकर वापरलेला आहे आपण. बघा, त्या कुकरची तर क्लिप तुटलेली. चला दोरी बांध त्याला, किंवा ते झाकण बसतं का बघ. नको, जाऊ दे, हेच झाकण बसव. फक्त दोरी बांध त्याला. क्लिप तुटलेली आहे कुकरची. जसं निसर्ग उपचारामध्ये जशी वेळ येईल, जशी परिस्थिती येईल तसं आपल्याला ॲडजस्टमेंट करावं लागतं. आता इथून संभाजीनगर शहर खूप लांब आहे. जायचं तर 25 किलोमीटर जाणं आणि 25 किलोमीटर येणं. मग ॲडजस्टमेंट आमचा प्रताप टेक्निकलमध्ये खूप हुशार माणूस आहे. बघा, त्याने ते दोरीचं जुगाड लावलेलं आहे. क्लिप तुटलेली आहे. तर चला आणखी एक गाठ मार आणि कटरनं कापून घे थोडी दोरी. पकड नाही कट होईल.
चल जाऊ दे, नसेल सापडत तर दे ठेवून. चल चला, तर आपण आता बघतोय आतमध्ये कसं झालेलं आहे ते बघतो. तुम्हाला तयारी कशी झालेली आहे बघा. हा आहे मसाज टेबल. याच्यावरती मसाज केले जाते. या टेबलवरती मसाजचा टेबल आहे, तुम्ही पाहू शकता. हा आहे शिरोधाराचा टेबल. हा शिरोधाराचा टेबल आहे. आणि या टेबलवर बघा हे शिरोधाराचं पात्र लावलेलं आहे. आणि प्रतापने जे बघा कुकर, चल प्रताप हे गॅस पेटव. आता हे उकळायला ठेवणार आहे आपण आणि स्टीम येईपर्यंत वाट पाहणार आहोत. गॅसवर कुकर ठेवणार आहे आपण आणि स्टीम येईपर्यंत वाट पाहणार आहोत. गॅस कमी करणे तर भडकावून. चल काडी पेटून घे एकदा. चल ठेव, बघून घ्या. आता कुकर गॅसवर ठेवलेला आहे. कुकर मोठा वापरलेला आहे, म्हणजे काय सारखं सारखं तुम्हाला पाणी आणि पाला बदलायची गरज नाही आहे. बघून घ्या. चला आता नळी जोडून घे प्रताप. नळी बघा, हे कुकरची नळी आपण स्टीमरला लावलेली. हे आहे स्टीमर. आपल्याकडं लाकडाचे पण स्टीमर आहेत, पण आपण बाहेरगावी असल्यामुळं कॅरी करायला हे सोपं जातं. घडी होते, याची फोल्ड होतं. आता या पद्धतीने आपण हे बसवून दिलेलं आहे. या पद्धतीने नळी, कुकरची नळी इथं बसवलेली आहे. आणि हे एअर बॅग आहे, याची स्टीम बॅग आहे, याला स्टीम बॅग म्हणतात. तर हे याच्यामध्ये आपण पहिले मसाज करणार पेशंटची. मसाज पहिले शिरोधारा देणार, पहिले पेशंटला शिरोधारा देणार. शिरोधारा झाल्याच्या नंतर पेशंटला आपण इथं झोपून मसाज देणार. मसाज झाल्याच्या नंतर जेव्हा गॅस स्टीम पकडेल त्यावेळेस आपण या स्टीमरमध्ये स्टीम देणार आहे. याच्यामध्ये एक स्टूल ठेवलेला असतो. स्टूल याकरता ठेवलेला असतो की आपल्या शरीराला चारी बाजूनी हे मिळावं. तर याच्यामध्ये एक काळजी आणखी अशी घ्यायची असते की पेशंटला या स्टीमरमध्ये बसवल्यानंतर त्याला एक ग्लास बसवण्याच्या अगोदर एक ग्लास पाणी द्यायचं असतं प्यायला. पेशंटला एक ग्लास पाणी द्यायचं असतं प्यायला. पाणी देऊन एक ओला नॅपकिन त्याच्या डोक्यावर ठेवायचा असतो. वाटल्यास मी पुन्हा एकदा तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकल. तर एक ग्लास पाणी प्यायला देऊन त्याच्या डोक्यावर थंड पाण्याचा नॅपकिन ठेवायचा असतो. स्टीमरमध्ये बसवण्यापूर्वी पेशंटचा BP नॉर्मल आहे की नाही आहे हे चेक करणं गरजेचं असतं. काळजी घेताना BP नॉर्मल आहे का पेशंटचा हे चेक करणं गरजेचं असतं. BP जर नॉर्मल नसेल, 140च्या वरती जर BP येत असेल आणि पेशंटला काही घबराट वगैरे होत असेल तर त्याला स्टीम देऊ नये. इथं बघ काय झालं, राहू दे ना, इथं बंद वरती. तर स्टीम देऊ नये अशा पेशंटला. BP जर 130-40च्या वरती असेल, पेशंटला हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर त्याला अंडर ऑब्झर्वेशन किंवा मग कमी वेळ स्टीम द्यावी. अशा पद्धतीने आपलं हे सेटअप सगळं लागलेलं आहे. हे शिरोधाराचं पात्र आहे. याच्यात आपण थोडंसं कोमट करून तेल याच्यात टाकत असतो, थोडंसं कोमट करून. आणि आता हिवाळा आहे त्यामुळं आपण तिळाचं तेल वापरणार आहोत मसाजसाठी. बऱ्याचदा एक व्हिडिओ मी हँडल रनर बाळा त्याला याच्यात बाहन असं अडकव आणि लावून घे. इथं अडकून घे आणि लावून घे. खाली बांध ना तुला जिथं बांधायचं. तर या पद्धतीने हा शिरोधाराचा म्हणजे टेबल आहे. आणि हा शिरोधाराचा पात्र याला म्हणतात. याच्यामध्ये तेल गरम करून टाकलेलं असतं आणि हे तेल गरम करून आपल्या आज्ञाचक्र म्हणजे ज्याला आपण हे म्हणतो काय, भुवयाच्या मध्यभाग जिथं गंध टिकली लावतो त्याच्या खालच्या भागामध्ये आज्ञाचक्रावर आपण थेंब 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 तेलाची धार सोडत असतो. त्या क्रियेला पंचकर्मामध्ये शिरोधारा असं म्हणतात. तर शिरोधारा आपल्या मानसिक आजारासाठी किंवा मानसिक आपल्याला हे लाभण्यासाठी शिरोधारा ही अत्यंत उपयुक्त अशी प्रक्रिया आहे. स्टीम दिल्याने काय होतं तर शरीरातला अनावश्यक जे घाम बाहेर निघतो आणि हा घाम बाहेर निघाल्यामुळं आपलं शरीर निरोगी, ताजं तवानं, फ्रेश, साफ जसा काट टाकतो अशा पद्धतीने याच्यामध्ये हे केलं जातं. याच्यात एक खुर्ची ठेवल्या जाते. खुर्ची ठेवून अशा पद्धतीने हा पाईप काढून चेन असते, याला प्रताप दाखवतोय तुम्हाला. या पद्धतीने व्यक्तीला आतमध्ये बसवलं जातं खुर्ची ठेवून. शक्यतो आता आम्ही स्टूल ठेवणार आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी खुर्ची आपण इथं ठेवत आहोत. याच्यावर बसवल्या जातं. वरतून गळ्याजवळ
टॉवेल गुंडाळला जातो. अशा पद्धतीने स्टीम पेशंटला दिल्या जाते याच्यामध्ये. याच्यानंतर पेशंटला थंड पाण्याने आंघोळ करणं कंपल्सरी असतं. याच्यानंतर पेशंटला स्टीम दिल्यानंतर थंड पाण्याने आंघोळ करणं कंपल्सरी असतं. मसाज झाल्यानंतर कुठलाही साबण किंवा कुठलं हे लावायचं नसतं. मग काय लावायचं, तर डाळीचं पीठ किंवा चना डाळीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ पेशंटला हे झाल्यानंतर अंगाला लावायला दिलं जातं आणि ते पीठ अंगाला लावल्यामुळं तेलकटपणा नाहीसा होतो. आणि त्यानंतर मग पहिले शिरोधारा, नंतर मसाज, नंतर स्टीम आणि स्टीम झाल्याच्या नंतर मग त्या व्यक्तीला त्या पेशंटला थंड पाण्याने आंघोळ करणं कंपल्सरी असतं. नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्याने, खूप थंडही नाही आणि खूप गरमही नाही. अशा पद्धतीने ही आपली क्रिया आहे. अशा पद्धतीने हे आपलं म्हणजे शिरोधारा, त्याच्यानंतर मसाज, त्याच्यानंतर मग स्टीम आणि त्याच्यानंतर आंघोळ, अशा 5 गोष्टी होणार आहे. त्यानंतर आपण पायाला, तळपायाला काशा थाळीने मसाज पण करून घेतो. काशा थाळीने मसाज पण असते. ते काशा थाळीचा व्हिडिओ मी तुम्हाला सेपरेट टाकतो, त्याचे फायदे पण टाकतो आणि त्याच्यात हे पण टाकतो. ठीक आहे. तर आपण आता इथं थांबूया. व्हिडिओ खूप मोठा झाल्यामुळे तुम्ही बघणार नाही, पण हे जाणून घेणं तुम्हाला गरजेचं होतं आणि याची शास्त्रोक्त माहिती सुद्धा देणं तुम्हाला गरजेची होती.